नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. चला आपण निफ्टी 50ने आज कुठे आणि कशा प्रकारे काम केले बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय की मार्केटमध्ये गॅप डाऊन झालेला आहे. ओके, गॅप डाऊन झाल्यानंतर काय झालं, प्राइसमध्ये आपण काल एक डिस्कशन केलेलं होतं की मार्केट याच्या खाली जरी आलं किंवा या स्पॉटमध्ये जरी आलं तरी हा एक स्ट्रॉंग बाईंग झोन आहे, बरोबर आहे. आणि याच्यामधून आपल्याला ऑलमोस्ट बाईंगच पाहायला मिळेल. सेलिंगचं काही सिनारिओ नाहीये. मी इव्हन काल एवढं पण सांगितलं होतं की मोस्टली काय होतं की लोक खालच्या बाजूला आले की सेलची पोझिशन इनिशिएट करायचा प्रयत्न करतात. तर असं काही करू नका, सेलच्या पोझिशनचा काही सिनारिओ नाहीये. दुसरी एक महत्त्वाच्या गोष्टीवरती मी डिस्कशन केलं होतं. काय केलं होतं की यावेळेसची जी एक्सपायरी आहे म्हणजे थर्सडेला म्हणजेच उद्याच्या दिवशी जी काही एक्सपायरी आहे ही एक्सपायरी कुठेतरी या 23,000च्या आतमध्ये आणि खाली 22,750च्या वरच्या बाजूला म्हणजे या झोनच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे मार्केटला या एक्सपायरी होईपर्यंत तरी याच्या वरती किंवा याच्या खाली घेऊन जाणार नाहीत. बट वरची एक्सपायरी वरची ब्रेकआउट एक एक्सपेक्ट करत होतो आपण, ठीक आहे. तर याच्या मागचं लॉजिक काय मी तुम्हाला एक प्रॉपरली सांगायचा प्रयत्न करतो आणि त्यातून एक हेज पोझिशन आहे. त्या हेज पोझिशनच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला ऑपरेटरची जी काही मेंटॅलिटी आहे ती सांगायचा प्रयत्न करतो. हे बघा, इथे जर हेज पोझिशनमध्ये ही जी पोझिशन मी बनवलेली आहे तर या पोझिशनमध्ये माझा व्ह्यू तो होता, तो थोडासा मोठा होता. म्हणजे मी काय केलेलं, 3% अपसाईड आणि 3% डाऊन साईड असं दोन सिनारिओ मी याच्यामध्ये हे केला होता क्रिएट, की 3% अप जरी मार्केट गेलं किंवा 3% डाऊन जरी गेलं तरी म्हणजेच 22,900च्या 3% वर 22,900च्या 3% खाली, जे की शुक्रवारच्या दिवशी ओपनिंग असते किंवा एक 9:30 पर्यंत म्हणजे अर्धा पाऊण तासामध्ये ही पोझिशन बनवलेली असते. तर याच्या बाहेर मार्केट नकोय, 3% वरती 3% खाली म्हणजे जवळजवळ 6%ची मोमेंटम असते ही टोटल. याच्या बाहेर मला मार्केट नकोय, त्याच्या आतमध्ये मार्केटची क्लोजिंग असणे गरजेचे आहे. याला हेज पोझिशन म्हणतात. तर ऑपरेटर लोक काय करतात की अशाच प्रकारची पोझिशन करतात आणि हे बघा, याच्या बाहेर जर मार्केट गेलं की लॉस होतात आणि जर याच्या आतमध्ये मार्केट राहिलं तर मार्केट हे जनरली तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यता असते. सेम सिनारिओ या ठिकाणी आहे. बघा, या ठिकाणी पण काय आहे की ऑपरेटर काय विचार करतोय की ऑपरेटरचा सिनारिओ फक्त रेंज जी आहे ती छोटी. आता मी याच्यामध्ये जो पोझिशन बनवलेली होती ती थोडी मोठ्या रेंजची बनवलेली होती. या ठिकाणी जी रेंज आहे ती छोटी रेंज आहे. 1-1.5% 1% वरती 1 ते 1.5% वरती 1 ते 1.5% खाली अशी टोटल 3%ची रेंज त्यांनी एक्सपेक्ट केलेली आहे असं कुठेतरी दिसते. म्हणजे काय की बघा, या ठिकाणावर मार्केटमध्ये सेलर्स म्हणजेच काय, सेलर्स म्हणजे काय की इथून तुमची कॉल सेलिंग झालेली. बघा, इथे कॉल सेलर्स, इथे कॉल सेलर्स. आता इथे मार्केट वरती गेलं, मग इथे शॉर्ट कव्हरिंग का नाही झाली, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क येतो. तर लक्षात घ्या, इथे समजा एखादा प्रीमियम 200 रुपयाला सेल केलेला असेल तर याच स्पॉटला जर तुझी प्राइस आलेली असेल तर ही 200 रुपयाची प्राइस कुठेतरी तुम्हाला 170च्या नियर बाय ट्रेड करताना दिसते. म्हणजे इथे कुठेतरी टाइम डिकेचा तुम्हाला इम्पॅक्ट पाहायला मिळतो आणि या ठिकाणी आल्यानंतर म्हणजेच या स्पॉटला आल्यानंतर हीच पोझिशन तुम्हाला 140 130 अशी दिसायला सुरुवात होते. मग आता लक्षात घ्या की इथे जो कॉल सेलर आहे ना तो कुठेतरी सेफर साईड राहतो. म्हणून एवढं जरी मार्केटला वरती घेऊन गेले तरी काही ही पोझिशन 200च्या वरती निघून जात नाही. त्यामुळे इथे कुठे शॉर्ट कव्हरिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे या एक्सपायरीच्या अगोदर मार्केटला ब्रेकआउट करणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे. यामुळेच आपण काल बोललेलो की पोझिशन ही याच्या आतमध्येच राहील. म्हणून काय झालेलं आहे, कॉल सेलर्सनी या ठिकाणाहून पुन्हा मार्केटला आतल्या बाजूला दाबलेलं आहे आणि पुट सेलर्सनी खालून वरच्या बाजूला मार्केटला दाबलेलं आहे. थोडक्यात काय, तर मार्केट तुमचं 23,000च्या खाली आणि 22,800च्या वरती, 22,750 म्हणजे 22,800च्या वरती आपण कन्सिडर करूया. याच्या आतमध्ये कुठेतरी क्लोजिंग करणार आहे. ही कुठेतरी सिनारिओ किंवा हा कुठेतरी एक टोटल मूव जर आपण पाहिली तर या मुवमेंटच्या अकॉर्डिंग आपल्याला याच्या आतमध्ये उद्याची क्लोजिंग पाहायला मिळू शकते. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 23,000च्या आतमध्ये 22,800च्या वरती, ह्या गोष्टीला तुम्ही समजून घ्या. ओके, चला पहिल्यांदा आपण काय बघूया, FII आणि DII ची ऍक्टिव्हिटी काय झालेली आहे. जर आपण ओव्हरऑल बघितलं, जे FII गेल्या काही दिवसांपासून सेलिंग करत होते कुठेतरी हे FII आता मार्केटमध्ये बाईंग करायला सुरुवात झालेली. बघा, 4,786. आता मोस्टली क्वेश्चन काय येतो, सर ते डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स पण बाईंग करतात, फॉरेन इन्व्हेस्टर्स पण बाईंग करतात, मग मार्केट वरती का जात नाही. मार्केट वरती जात आहे पण मार्केटमध्ये एक्सपायरीच्या अगोदर मार्केटला त्या झोनच्या आतमध्ये म्हणजे जे FNOच्या पोझिशन्स, ऑप्शन्सच्या ज्या पोझिशन्स बनलेल्या आहेत विथ द हेज, त्या पोझिशनची एक्सपायरी अगोदर गुरुवारी होईल म्हणजेच उद्याच्या दिवशी एक्सपायरी कंप्लीट होईल. त्यानंतर शुक्रवारी मार्केट ट्रेंडी होण्याची शक्यता आहे शुक्रवार नंतर. तर या गोष्टीला लक्षात घ्या की शुक्रवारी मार्केट आयदर वरती ट्रेंड होईल आयदर खाली ट्रेंडिंग होईल. उद्याच्या एक्सपायरी नंतर आपण याला प्रेडिक्ट करूया. ओके, आता उद्या निफ्टी 50 कुठे कामकाज करू शकते या गोष्टीला समजून घ्या. आता मार्केटमध्ये आपण काय बघितलं होतं की ही 23,000ची लेवल आहे, ती मार्केटला कुठेतरी एक सप्लाय झोन क्रिएट झालेला होता. तर या प्राइसला आता कुठेतरी आपल्याला थोडंसं वरती एक्सटेंड करावं लागणार आहे. ओके, म्हणजेच 23,050 ते
हा जो झोन दिसतोय 23,097 म्हणजे ऑलमोस्ट ही 50 पॉईंटची, म्हणजे उद्याच्याला जर इन केस मार्केट तुम्हाला 23,100च्या नियर बाय मिळत आहे तर तुम्हाला ऑलमोस्ट स्टॉप लॉस तुमचा 23,125 म्हणजे एक 30 पॉईंट वरच्या बाजूला स्टॉप लॉस ठेवून तुम्ही या ठिकाणाहून शॉर्ट पोझिशन बनवू शकता. ओके, अदरवाईज मग पुढे जर इथला स्टॉप लॉस जातोय तर इथे नवीन पोझिशन बनवायचा प्रयत्न करा, कारण उद्याच्याला एक्सपायरी असल्यामुळे काय आहे की प्रीमियम्स तुमचे डिक्रीमेंट खूप जास्त होतील. त्यामुळे तुमचा जो पोझिशन बनणार आहे ती 23,100च्या नियर बाय बनू शकते सेल साईडची. म्हणजेच काय की मार्केटला 23,000च्या आतमध्ये आणण्यासाठी 23,100 पासून मार्केटमध्ये एक प्रेशर क्रिएट केला जातो. इन केस मार्केट वरती आलं तर आपल्याला हे तर आपण एक कन्सिडर केलं की मार्केट रेंजमध्येच क्लोज होणार आहे, ह्या रेंजच्या आतमध्येच क्लोज होणार आहे. त्यामुळे आपण मार्केट इन केस या रेंजच्या बाहेर गेलं तर आपण त्या गोष्टीला कन्सिडर करूया. इन केस मार्केट आजच्या सारखं खालच्या बाजूला ओपन होते किंवा खालच्या बाजूला येते तर लक्षात घ्या 22,800 ते 22,750 हा जो झोन आहे हा स्ट्रॉंग बाईंग झोन आहे. या गोष्टीला विसरू नका आणि या ठिकाणाहून आपण थोडीशी बाईंगच ठेवायचा प्रयत्न करूया. एक्सपायरी आपण 22,750च्या खाली पाहत नाही आहोत आणि 23,000च्या वरती एक्सपायरी पाहत नाही आहोत. लक्षात घ्या 23,000च्या आतमध्ये आणि 22,800च्या वरती, म्हणजेच काय की 22,900च्या नियर बाय सुद्धा याची एक्सपायरी होऊ शकते. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत चॅनलला शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद.